नमस्कार. आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरची थळपांढर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात. ओढ्यावरचा गणपती अर्थात सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या बरोबर दुसऱ्या बाजूला शेळके पुलाच्या खाली एक सुंदर असं देवळीसारखं हे असं मंदिर आहे. या मंदिरामध्ये कोल्हापूरची थळपांढर म्हणून दोन स्वयंभू पाषाण, दोन विरगळ आणि त्यांच्याबरोबरीनं एक त्रिमुखी मूर्ती पूजली जाते. वैशिष्ट्य म्हणजे आसनावरती सव्य ललितासनात असलेली ही मूर्ती अक्षमाला, स्त्रुवा म्हणजे यज्ञाची पळी, स्तृक आणि कलश अशी 4 आयुध धारण करणारी असून त्रिमुखी सरस्वतीची ही मूर्ती आहे. याच्यामध्ये उजवीकडे एक मुख, मध्ये एक आणि कडेला एक अशा 3 मुखांना धारण करणारी ही त्रिमुखी सरस्वती मूर्ती या करवीरच्या थळपांढरीबरोबर पूजली जाते. सरस्वतीची 3 रूपं प्रचलित आहेत: अंबितमे, देवीतमे आणि नदीतमे. अंबितमे म्हणजे आदिशक्तीचा सत्वांश, देवीतमे म्हणजे ब्रह्मदेवाची शक्ती असणारी सरस्वती ब्राह्मी ज्या स्वरूपात ही आता विराजमान आहे, आणि नदीतमे म्हणजे नदी सरस्वती. या 3 रूपांचं प्रतीक म्हणून तिला त्रिमुख दाखवली जातात. डोक्यावरती जटामुकुट दाखवला जातो. अशी ही त्रिमुखी ब्राह्मी सरस्वती.